या निलेश चव्हाणचं एकूणच व्यक्तिमत्व हे विकृत श्रेणीत मोजलं जातं। अनेक धक्कादायक त्याचे कारनामे आहेत जे टप्प्याटप्प्याने समोर आले। त्यामुळे संशयाचं वातावरण तयार झालंय की हा निलेश चव्हाण नक्की आत्ता असेल कुठे आणि कोणत्या अवस्थेमध्ये। निलेश चव्हाणवर आरोप आहे की त्यानं आपल्या पत्नीचं विकृत छायाचित्रण केलं आहे। निलेशच्याकडून पत्नीचं आक्षेपार्ह छायाचित्रण करण्यासाठी स्वतःच्या घरातच छुपा कॅमेरा लावला गेला होता। 2019 साली वारजे पोलीस ठाण्यामध्ये त्याविरोधात गुन्हा दाखल झाला। निलेशनं बेडरूमच्या छताला असलेल्या पंख्यात एक छुपा कॅमेरा लावून ठेवला होता। इतकंच कमी की काय, त्यानं घरातल्या एसी मध्ये सुद्धा एक छुपा कॅमेरा लावला होता। छुपा कॅमेऱ्याच्या मदतीनं निलेश पत्नीसोबत शरीर संबंधाचं छायाचित्रण करायचा असा गंभीर आरोप आहे। निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला हे सगळे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले आणि तिला संतापाचा पारा चढला। इतर मुलींच्या सोबतही त्यानं अशाच प्रकारचं छायाचित्रण केलं होतं। पत्नीनं जाब विचारताच निलेशनं चाकू दाखवला, धमकावलं आणि गळा सुद्धा दाबला। निलेशच्या पत्नीनं सासू सासऱ्यांना याबाबतची माहिती दिली खरी, पण घडलं काहीच नाही। उलट सासू सासऱ्यांकडून तिचाच छळ सुरू झाला, म्हणजे निलेशच्या पत्नीचा छळ सुरू झाला। निलेश त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला या प्रकरणात गुन्हे दाखल झाले। निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळलाय। वारजे पोलिसांकडून त्याला या प्रकरणातही अद्याप अभय देण्यात येत आहे। मुंबई हायकोर्टाकडून निलेशला अटकपूर्व जामीन मिळाला तेव्हा कुठं त्याला या प्रकरणात काहीसा दिलासा मिळाल्याचं बोललं जातंय। निलेश हा शशांकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे आणि करिश्माच वैष्णवीच्या छळाला कारण ठरली आहे। बांधकाम व्यावसायिक म्हणून त्याची ओळख आहे।